ओमिक्रॉन बाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मतभेद नाहीत असं डॉक्टर भारती पवार यांनी म्हटलं आहे। हाय रिस्क देशांमधून येणाऱ्यांना नियम घालून दिले आहेत असंही केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी म्हटलं आहे। हाय रिस्क नसणाऱ्या देशांमधील नागरिकांची देखील चाचणी सुरू आहे। परदेशातून येणाऱ्यांवर सरकारची करडी नजर असेल असंही भारती पवार यांनी म्हटलं आहे। आता नेमकं सरकारचं काय धोरण आहे ओमिक्रॉन बद्दल चर्चा तर बऱ्यापैकी आता पूर्ण झालेली आहे। नक्कीच परवा पूर्ण दिवसभर जवळपास 12 तासांपेक्षाही जास्त चर्चा ही कोविडच्या संदर्भात चालली। बऱ्याच जणांनी याच्यामध्ये सदस्यांनी चांगला सहभाग घेतला, चर्चा पण झाली, काही सूचना केल्या आणि काल स्वतः केंद्रीय मंत्री मनसुखभाई मांडविया यांनी देखील रिप्लायमध्ये विस्तृत असं त्यांनी काही मुद्दे ठेवले आणि यामध्ये नक्कीच आपण म्हणाला तसं ओमिक्रॉन बद्दल जो नवीन व्हेरिएंट आहे त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि आज तरी आजच्या घडीला आपण जर बघितलं तर 2 पेशंटच्या बद्दलची माहिती आहे आणि त्यामध्ये एक पेशंट परत गेलेला आहे, तो बराही झाला आहे। दुसरा पेशंट आपल्या बेंगलोरमध्ये आहे, त्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तपासले असता त्यातले 5 जण RT-PCR पॉझिटिव्ह निघाले आणि त्यांचा आता पुढची टेस्ट जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये ज्याची गरज असते की त्याच्यातनं कळतं कुठला व्हेरिएंट आहे, तर ती टेस्टसाठी ते गेलेले आहेत। मला सांगा, वैद्यकीय क्षेत्रातले काही जे नामवंत व्यक्ती आहेत त्यांच्याकडून असा काही दावा केला गेला की जे भारतात आता काही पॉझिटिव्ह रुग्ण सापडते त्यामध्ये ओमिक्रॉन असू शकतो, तर तशी काही शक्यता वाटते आरोग्य मंत्रालयाला? नाही, शेवटी आता हा जो व्हायरस आहे हा म्युटेट करत असतो। आपण बघितलं पहिली वेव्ह होती अल्फाची होती, नंतरची आली डेल्टा होता, आता साऊथ आफ्रिकेमध्ये हे मोठ्या प्रमाणात पेशंट सापडले, ओमिक्रॉन हा नवीन व्हेरिएंट आला। तर मला वाटतं हा म्युटेशन होत जाणारा हा व्हायरस आहे।